गुंड प्रवृत्तीची लोक होती, जे गुंडगिरी ज्यांनी केली त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाका असा पहिला फोन मी पोलिसांना केला, सिनियर इन्स्पेक्टरला मीरा रोडच्या, आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। आज जे व्यापारी भयभीतून बाहेर पडले होते, आज कुठल्याही परिस्थितीमध्ये मीरा भाईंदरला मराठी अमराठी वादच नाही आहे। मीरा भाईंदर ही आगरी कोळ्यांची संस्कृती जपणारं शहर आहे, आगरी कोळ्यांचं शहर आहे। आजही इतर भाषिक जेव्हा व्यवसायानिमित्तानं मीरा भाईंदर शहरामध्ये येतात ते हेच म्हणतात की हे आगरी कोळ्यांचं शहर आहे, आम्ही बाहेरून आलो आणि आम्हाला ह्या शहरामध्ये मान मराठी समाजानं दिलेला आहे। आणि अतिशय गुण्यागोविंदानं राहत असताना गुंडगिरी करून आणि स्वतःला राजकीय पोळी भाजण्याकरता किंवा महापालिकेच्या निवडणुका आल्यानंतर काहीतरी आपण असं वक्तव्य करावं, असा वाद निर्माण करावा आणि त्यातनं आपल्याला राजकीय फायदा होईल ह्या आशेनं जरी कुणी मीरा भाईंदरचं वातावरण खराब करत असतील तर प्रताप सरनाईक त्या शहराचा आमदार म्हणून कुणालाही बक्षीस देणार नाही। पण ज्या पद्धतीने सर मीरा भाईंदरमध्ये काही व्यापारी होते, त्यांनी असे बॅनर लावले की आम्ही या सगळ्या यामध्ये मराठी बोलणार नाही, आम्ही हिंदीच्या मध्ये। असं काही नाही हो, आमचे सगळे आमच्या बरोबर असलेले, मी मीरा भाईंदर शहरातून 4 वेळा निवडून आलोय। त्या शहरातलं मला युती असतानाही निवडून दिलं, युती नसतानाही निवडून दिलं। मराठी आमदार म्हणून ते काय अमराठी लोकांनी काय मला मतदान केलं असं म्हणता येईल का? बिलकुल होणार नाही। मी गेल्या निवडणुकीला 83,000 मताधिक्याने निवडून आलो, ह्या निवडणुकीला 1,08,000च्या मताधिक्याने निवडून आलो। मग त्यांनी जर तसं करायचं असतं तर मराठी आमदार आहे प्रताप सरनाईक म्हणून त्यांनी निवडणूक मला दिलं नसतं। माझ्या मतदारसंघामध्ये मीरा भाईंदरमध्ये जवळजवळ 70% अमराठी लोक आहेत, पण शेवटी काम करणारा कार्यकर्ता म्हणून ते मला जर निवडून देत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं माझं कर्तव्य आहे। आणि त्याचबरोबर त्या लोकांनी असं वक्तव्य बिलकुल केलं नाही। ठीक आहे, 1-2 लोक काही असतात नवशिके, त्यांना काहीतरी थोडंसं असा मोर्चा किंवा असे काही वातावरण झाल्यानंतर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करायचं असतं, परंतु हिंदी भाषिक असलेले गुजराती, जैन, मारवाडी, उत्तर भारतीय, बिहारी सुद्धा आमच्याबरोबर मराठीत बोलतात। हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। आम्ही त्यांना सांगत असतो की नेहमी तुम्ही मराठीमध्ये आमच्याशी संवाद साधा आणि मराठीचा बोलण्याचा किमान प्रयत्न तरी करा। त्यामुळे मीरा भाईंदरचं वातावरण कलुषित करणाऱ्यांना ही चपराक आहे। पण सर, मराठी अमराठी वाद जो आहे त्यामध्ये मराठी लोक पण आता आंदोलनात दिसतात। नाही, बिलकुल असं होणार नाही। अहो, मी त्या शहराचा आमदार आहे, मी तुम्हाला सांगतोय ना, हे वाद निर्माण करायचा प्रयत्न आहे आणि जाणीवपूर्वक। आता मला एक गोष्ट सांगा, उद्याचा मेळावा काय विजय मेळावा आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही जे मोठे मोठे नेते उद्या भाषण करणार आहेत ना, त्यांच्या घरामध्ये त्यांचे वॉचमन, त्यांचे शिपाई काम करणारी माणसं, त्यांच्या किचनमध्ये कुक म्हणून काम करणारी माणसं, त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवंडांना सांभाळणाऱ्या आया ह्या हिंदी आहेत। घरामध्ये हिंदी भाषेमध्ये बोलायचं त्यांच्याबरोबर, भाऊ हिंदी भाषेत बोलणार आणि माता मराठीचा पुळका बाहेर येऊन करणार। त्यांचे ड्रायव्हर हिंदी भाषिक आहेत, ड्रायव्हर बरोबर बोलताना अरे चलो बाबा इधर जाने का असं म्हणतात। तेव्हा काही तुम्हाला मराठी आठवत नाही का? मराठीचा पुळका आणि मराठीचा ठेका काय यांनीच घेतलेला आहे? माझे वडील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अग्रभागी होते। आचार्य अत्रेंच्या वृत्तपत्रामध्ये मराठामध्ये उपसंपादक म्हणून काम करणारे, प्रखे अत्रेंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे बाबूराव सरनाईकांचा मी मुलगा आहे। आम्हाला मराठीची हे लोक भाषा सांगणार आणि मराठीची व्याप्ती सांगणार। आज मराठी पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध व्हावी यासाठी सुद्धा प्रयत्न करणारे आपले जे साहित्यिक आहेत, जे मराठी जन आहेत, त्यांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा ठामपणे उभं राहिलेलो आहे ना। त्यामुळे मराठीचा ठेका ह्यांनी कोणी घेतलेला नाही। मराठी भाषा जिवंत राहावी, मराठी भाषा अमर्याद पूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये पसरावी यासाठी प्रयत्न करणारे आम्ही आहोत आणि आम्ही मराठीच्या बाजूने ठामपणे उभं राहू। आम्ही आजही म्हणतो मग फक्त मराठीचा।